नवी मुंबई नेटवर्क। नवी मुंबई पुलिस आयुक्त विपिन कुमार सिंह के नेतृत्व में नवी मुंबई पुलिस ने घरफोड़ी और स्ट्रीट क्राइम के 2 मामलों पर से पर्दाफाश करने में बड़ी कामयाबी हासिल की है। आज सिबड़ी बिलापुर स्थित एक पत्रकार परिषद में पुलिस आयुक्त विपिन कुमार सिंह ने इन तीनों ही अपराधों की जानकारी देते हुए बताया कि रबाले को बखेड़े पुलिस थाने के अंतर्गत घरफोड़ी के लगातार बढ़ते मामलों को देखते हुए पुलिस ने जाल बिछाया और जांच व तकनीकी एविडेंस के आधार पर कलवा से 45 वर्षीय संतोष घनघाव को गिरफ्तार कर उसके पास से 28,32,800 रुपए लागत के सोने के जेवर, 15,000 के 3 मोबाइल फोन और एक इलेक्ट्रॉनिक वजन कांटा बरामद किया है। आयुक्त विपिन कुमार सिंह ने बताया कि पकड़े गए आरोपी ने 2022 में 12 अपराध और 2021 में 8 अपराध कुल मिलाकर 20 आपराधिक मामलों को कबूल किया है। एक उल्लेखनीय कामगिरी या तिघा युनिटने केलेली आहे। त्याच्यामध्ये पहिला युनिट 1चे जे सिनियर PI सुनील शिंदे त्यांची जी टीम आहे, क्राइम ब्रांचचे ॲडिशनल CP DCP त्याच्या मार्गदर्शनाखाली SCPच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी चांगली कामगिरी करून रबाडे आणि कोपरखेडणे या भागामध्ये जे सराईत एक घरफोडी करणारा जो घनघाट म्हणून आरोपी होता, त्यांनी त्याला शिताफीने सर्व तपास करून त्याला अटक केलं आणि त्याच्याकडून 20 गुन्हे उघडकीस आणले आणि जवळजवळ एक 28 लाख 28.5 लाखाची प्रॉपर्टी त्यांनी रिकव्हरी केलेली आहे। तर ही अत्यंत महत्त्वाची कामगिरी आहे आणि हे थोडासा किचकिट तपास असतो घरफोडी आणि चोरी करणारे जे लोकांचे जे अटक करणे नंतर प्रॉपर्टी रिकवर करणे। तर हे त्यांनी म्हणजे फार अथक मेहनत करून आरोपीला अटक केले, संतोष तंबक घनगावला, आणि त्याच्याकडून सर्व जे प्रॉपर्टी रिकवर करणे तो जास्त महत्त्वाचा आहे। जे दागिने वगैरे आहेत ते वेळेवर मिळणे, आता 28 लाखाची त्यांनी रिकव्हरी केलेली आहे। ते उल्लेखनीय कामगिरी आहे, ते सर्वांचे अभिनंदन करतो मी। वहीं स्ट्रीट क्राइम रोकने के अपने मिशन के तहत नवी मुंबई पुलिस आयुक्त विपिन कुमार सिंह के नेतृत्व में परिमंडल 2 ने पुणे मुंबई एक्सप्रेस वे में प्रवासियों को चाकू की नोक से धमकाकर लूटपाट करने के मामले में 31 वर्षीय महेंद्र प्रताप उर्फ अंकित सिंह को गिरफ्तार करने में कामयाबी हासिल की है। पुलिस की पूछताछ में आरोपी ने 2 अपराधों को कबूल किया है। आरोपी के पास से पुलिस ने 10 लाख रुपए के माल के साथ उसे गिरफ्तार किया है। वहीं अन्य आरोपियों की तलाश अभी भी जारी है। वहीं स्ट्रीट क्राइम के एक और मामले में नवी मुंबई पुलिस ने तलोजा में महिलाओं के साथ चेन स्नैचिंग करने के आरोप में 2 आरोपी 26 वर्षीय इसरार मुल्ला और 26 वर्षीय ऋषिकेश खानदेकर को गिरफ्तार करने में कामयाबी हासिल की। विपिन कुमार सिंह ने कहा कि आरोपी ने तलोजा, खारगर, कलम्बोली, पनवेल, खांदेश्वर पुलिस थाने में कुल 9 आपराधिक मामलों को अंजाम दिया है। बता दें कि इन आरोपियों के पास से पुलिस ने कुल 8.5 लाख रुपयों का माल बरामद किया है। तलोजा पोलीस स्टेशनची जे मी सांगितलं जे आपल्याला त्याच्यामध्ये असं चेन स्नॅचिंग करणारे त्यांनी 2 जे आरोपी आहेत, इसरार मनसूर मुल्ला आणि ऋषिकेश खांदेकर, तर हे सर्व राहणार त्यात मन्नान कॉलनी आणि खारघर त्या भागाचे आहेत आणि ते अतिशय चांगली कामगिरी आहे। याच्यामुळे की हे सध्या जे चेन स्नॅचिंग करतात ते मास्क लावतात आणि हेल्मेट लावतात, त्यांना त्याची ओळख पटणे, त्यांचे जे माहिती आपण समजा फुटेज वगैरे घेतलं त्यासुद्धा ते माहिती त्याच्या बॉडीचे जे बायोमेट्रिक्स आहे त्याचं कसं आहे काय आहे ते सर्व माहिती काढून करावं लागतं। तर तिकडचे सिनियर PI सोनवणे, DCP Zone 2, SCP पनवेल आणि सिनियर PI तलोजा त्यांचे जे डिटेक्शन ऑफिसर आहेत पाटील आणि त्यांची जी टीम आहे क्राइम PI केंद्रे साहेब आहेत, त्याची चांगली कामगिरी आहे। त्यांनी 2 आरोपीला अटक करून त्याच्याकडून जवळजवळ 8.5 लाखाची त्यांनी मुद्देमाल हस्तगत केलेले आहेत। त्याच्यापैकी 5.5 लाखाची ती प्रॉपर्टी आहे जे चेन स्नॅचिंग झालं होतं 9 गुन्ह्यामध्ये। ते फार चांगली कामगिरी आहे आणि याचे जे गुन्हा आहे ते तलोजा आणि खारघर, कळंबोली, कंदेश्वर त्या भागाचे सर्व गुन्हे आहे आणि त्याच्यामध्ये 3 मोटरसायकल त्यांनी जे वापरली ते पण त्यांनी सीज केलेले आहेत। आपलं गोरे आणि त्याची टीम हां त्याच्यामध्ये 1 आरोपी अटक आहे आणि 2 फरार आहेत। त्याच्यामध्ये एक अर्टिगा कार जे आहे ते पण त्यांनी जप्त केलेले आहेत आणि हे असं ते गाडी पळून घेऊन जाऊन ते असं रॉबरी करणारे आहेत। हे तिन्ही जे चांगल्या कामगिरी आमच्या लोकांनी केलेल्या आहेत आणि चांगलं असं त्यांनी चांगलं काम करावं अशी अपेक्षा आहे आणि सर्वांचं एकदा परत अभिनंदन करतो मी। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।